दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या आवडत्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आपल्याला स्क्रीनवरती हा एक मसुदा दिसत आहे. हा आहे इको क्लब फॉर मिशन लाईफसाठी, मिशन इको क्लबची स्थापना करण्यासाठी मसुदा. आपण याआधी इको क्लबवरती आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यानंतर आपण OTP द्वारा ते पोर्टल जे आहे ते ॲक्टिव्ह केलेलं आहे आणि यावर्षी आपली शाळा उघडल्यानंतर आपण एक पेड माँ के नाम हे इको क्लब अंतर्गत मात्र त्यांनी त्या पोर्टलवरती न जाता एक सेपरेट पेज आपल्यासाठी ते दिलेलं होतं, त्यावरती काम केलं आणि त्या गडबडीमध्ये यावर्षी त्या इको क्लब पोर्टलवरती आपल्याला जो मसुदा अपलोड करायचा होता तो मसुदा अपलोड करण्यासाठी थोडासा आपला वेळ गेलेला आहे. तर हा जो मसुदा आहे हा मसुदा आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. पोर्टलवरती इंग्रजी आणि हिंदी या भाषेमध्ये आहे, मात्र प्रशासनाने आपलं काम हलकं केलेलं आहे आणि आपल्यापर्यंत ही अशी एक प्रिंट पुरवली आहे. तर यामध्ये बघा, सर्वप्रथम इथे आपल्याला आपल्या शाळेचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इको क्लब फॉर मिशन लाईफचे प्रमुख तिथे मुख्याध्यापकांचं नाव टाकायचं आहे. प्रभारी शिक्षक जे काम पाहणार आहे त्यांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आहे अध्यक्ष निवडायचा आहे, तो विद्यार्थ्यातून आहे आणि इथे प्रत्येक इयत्तेतून 2 सदस्य निवडावे असं सांगितलेलं आहे. आपल्याकडे जे मोठे वर्ग असतील त्यातले विद्यार्थी आपण इथून निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर जे 7 उपक्रम या इको क्लब मार्फत वर्षभरात चालवले जातात त्याचे इथे माहिती दिलेली आहे आणि शेवटी स्वाक्षरी दिलेली आहे. इथे इको क्लब अध्यक्ष जो विद्यार्थी असेल त्याची, प्रभारी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी करून हा फॉर्म आपल्याला तयार करायचा आहे. याची प्रिंट आपल्याला काढायची आहे, त्यावरती ही माहिती भरायची आहे आणि ही माहिती फोटो किंवा PDF या दोन्ही स्वरूपात सुद्धा आपल्याला पोर्टलवरती अपलोड करता येऊ शकते. तर बघूयात या पोर्टलवरती आपल्याला हा मसुदा कसा अपलोड करायचा आहे. तर चला वळूयात आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे आणि टाईप करूयात इको क्लब. इथे इको क्लब सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथे जी पहिलीच लिंक येईल, कारण आता आपण एक पेड माँ के नाम करत असल्यामुळे सगळ्यात नंबर 1 वरती हीच आपल्याला पहिली लिंक आपली येणार आहे. त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने एक पेड माँ के नामचं हे पेज येईल. इथे आपल्याला सगळ्यात वरती इथे दिले बघा, क्लिक हिअर टू गो टू इको क्लब फॉर मिशन लाईफ लँडिंग पेज, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपण इको क्लबच्या पोर्टलवरती येणार आहोत. या अशा पद्धतीने आपल्याला ते पेज दिसेल. इथे जे ए दिसते, इथे जर आपल्याला लँग्वेज निवडायची असेल तर इथे गोलमध्ये जे ए दिसते त्याला जर आपण क्लिक केला तर इथं आपल्याला बऱ्याचशा भाषा येतील. यातून आपल्याला जी भाषा पाहिजे ती आपण इथून घेऊ शकतो, निवडू शकतो. आपण सध्या इंग्लिश भाषाच ठेवूयात. त्यानंतर बघा, इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये 3 आडव्या रेषा आहेत आणि त्याच्या बाजूला लॉग इन हे बटन आपल्याला दिसत आहे. या पद्धतीने या लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या हिरव्या रंगाच्या पट्टीमध्ये आपल्याला 3 टॅब ओपन होतील, स्कूल लॉग इन, फॅकल्टी लॉग इन आणि स्टेट ॲडमिन लॉग इन. तर आपल्याला आपल्या स्कूल लॉग इनवरती यायचं आहे. इथे स्कूल लॉग इनवरती आल्यावरती इथे बघा, आपल्याला आपण ज्या पद्धतीने आधी UDIS कोड टाकून आपलं रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह केलं होतं शाळेचं, तर तो OTP बेस होतं ते, परंतु बऱ्याच वेळेस OTP येण्यासाठी नेटवर्कचा इश्यू म्हणा किंवा मुख्याध्यापक बदलायचा म्हणा किंवा मोबाईल नंबर UDISला कुठला अपडेट आहे या सगळ्या गोष्टींचा इश्यू होत होता, अडचण येत होती. त्यामुळे आता इथे यांनी आपल्याला काय केलेलं आहे, सुरुवातीला आता इथे फक्त आपल्याला OTP येणार आहे. तो OTP टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड बेस असं हे पोर्टल आपलं सुरू होणार आहे. तर चला आपण आपल्या शाळेचा UDIS टाकूया आणि कंटिन्यू यावरती क्लिक करूया. इथे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला OTP येणार आहे आणि तो OTP जो आहे तो आपला इथे 5 मिनिटं व्हॅलिड राहणार आहे. 5 मिनिटांमध्ये तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. तो जो OTP आहे तो OTP हा आपला
टेक्स्ट मेसेज आणि त्याचबरोबर ती मेलवरती सुद्धा येणार आहे. आणि हा OTP जे आहे तो 4 अंकाचा राहणार आहे. ते 4 अंक इथे आपल्याला टाकायचे आहेत. ते टाकल्यानंतर इथे आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे आता आलेलं आहे सेट युअर पासवर्ड. लॉग इन सक्सेसफुली मेसेज आलेला आहे आणि सेट युअर पासवर्ड, आपल्याला जो पासवर्ड पाहिजे आहे तो टाकायचा आहे. न्यू पासवर्ड तयार करायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड टाकून आपल्याला अपडेट पासवर्ड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण आपला पासवर्ड बनवून घेऊया. अपडेट पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर इथे पासवर्ड अपडेट सक्सेसफुली हिरव्या पट्टीत वरती येते. आता इथे आल्यानंतर बघा सुरुवातीलाच येते अपलोड इमेज और PDF. तिथे आपल्याला फाईल चूज करायची आहे. जर आपल्याकडे ती फाईल नसेल, तशी आपल्याला प्रशासनाने पुरवलेली आहे. जर इथे आपल्याला जर वर्ड फाईल डाउनलोड करायची असेल तर डाउनलोड वर्ड फाईल यावरती आपण क्लिक करू शकतो आणि डाउनलोड ती वर्ड फाईल करू शकतो. तर आता आपल्याला प्रशासनाने जी मसुद्याची मराठीतली फाईल पुरवलेली आहे ती माझ्याकडे आहे. तिची मी PDF बनवलेली आहे. इथे आपण दोन्ही प्रकारे सुद्धा अपलोड करू शकतो, इमेज किंवा PDF. इथे चूज फाईलवरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि आपलं जे काय फाईल असेल ती निवडायची आहे. इथे परमिशन मागेल द्यायचं आहे. इथे बघा फाईल निवडल्या जाते आणि ताबडतोब डिलीट होत आहे. त्याच पद्धतीने लाल पट्टीत मेसेज येत आहे ॲन एरर ॲक्युअर ड्युरिंग फाईल अपलोड. या पद्धतीने आता मात्र फाईल अपलोड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. फाईल अपलोड सक्सेसफुली झालेली आहे. इथे एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ज्या PDF आहे त्या PDFला आपल्याला मराठी किंवा हिंदीमधून नाव देता येणार नाही. इंग्रजीमधूनच नाव देता येईल तरच ते अपलोड होते किंवा मग आपल्याला अपलोडिंगसाठीचा रेडमध्ये मेसेज येईल की फाईल जी अपलोड होणार नाही. इथं आपण त्याला ओपन करून ते बघू शकतो. प्रिव्ह्यूसुद्धा इथे बघू शकतो. त्यानंतर इथे आपण खाली स्क्रॉल केलं की इथे आपल्याला सबमिट ही हिरव्यामध्ये टॅब दिसते, याला आपल्याला सबमिट करायचं आहे. इथे सबमिट केल्याबरोबर ती फाईल अपलोडेड सक्सेसफुली पुन्हा एकदा मेसेज आलेला आहे हिरव्या पट्टीमध्ये आणि इथे आपला मेसेज आलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली अपलोड द नोटिफिकेशन. क्लिक हिअर टू रिअपलोड द नोटिफिकेशन. जर इथं आपल्याला बदलायची असेल ती नोटिफिकेशन तर ती फाईल आपण इथे बदलू शकतो. जर काही कारणाने आपल्या शैक्षणिक वर्षामध्ये मुख्याध्यापक शिक्षक जर बदलले तर अशा पद्धतीने आपण जे आहे तो जो आपल्याला मसुदा सांगितलेला आहे तो इथे अशा पद्धतीने अपलोड करायचा आहे. तर लवकरात लवकर आपण सर्वांनी हा मसुदा इको क्लबवरती अपलोड करायचा आहे. आपण सर्वजण तो मसुदा लवकरच अपलोड कराल या अपेक्षेसह या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.